नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। पहा, माधव जुलियन या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर माधव त्र्यंबक पटवर्धन यांना माधव जुलियन या टोपण नावाने ओळखले जाते। हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये 5 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। पुढील प्रश्न पहा, अज्ञातवासी या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर दिनकर गंगाधर केळकर। लक्षात ठेवा, दिनकर गंगाधर केळकर यांना अज्ञातवासी या टोपण नावाने ओळखले जाते। पुढील प्रश्न पहा, विजयनगर राज्याची राजधानी कोणती? तर हम्पी। लक्षात ठेवा, विजयनगर राज्याची राजधानी कोणती आहे? हम्पी। हम्पी कोणत्या राज्यात आहे? लगेच मला कमेंट करून सांगायचं आहे। पुढील प्रश्न पहा, महाभारतातील धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव काय होते? तर गांधारी। काय नाव होतं? गांधारी। लक्षात ठेवा, महाभारतातील धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव गांधारी असे होते। चिंतामणी पार्श्वनाथ जैन तीर्थक्षेत्र कुठे आहे? तर कचनेर या ठिकाणी आहे। महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लव। महाबलीपुरमची स्थापना पल्लव यांनी केली। सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म काय होता? तर निसर्ग पूजा आणि यज्ञ। निसर्ग पूजा आणि यज्ञ हा सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म होता। सिंधू संस्कृती कुठे विकसित झाली? तर सिंधू नदीच्या खोऱ्यात। मॅन ऑफ पीस म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लाल बहादूर शास्त्री यांना मॅन ऑफ पीस म्हणून ओळखले जाते। बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट। हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव सोडियम बायकार्बोनेट। शहीद ए आझम म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भगतसिंग यांना शहीद ए आझम म्हणून ओळखले जाते। भारत कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा म्हणून ओळखले जाते। गान कोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर लता मंगेशकर यांना गान कोकिळा म्हणून ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं। भारत कोकिळा जर म्हटलं तर सरोजिनी नायडू, परंतु परीक्षेमध्ये जेव्हा हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा आपल्याला पर्यायामध्ये लता मंगेशकर हा सुद्धा पर्याय असणार आहे आणि अशा वेळेस आपण या ठिकाणी चुकू शकतो। लक्षात ठेवा, भारत कोकिळा जर म्हटलं तर सरोजिनी नायडू आणि गान कोकिळा जर म्हटलं तर लता मंगेशकर। लक्षात ठेवा। गरिबांचे कैवारी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर के कामराज। के कामराज गरिबांचे कैवारी। भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर तिरंदाजी। भूतान या देशाचा राष्ट्रीय खेळ तिरंदाजी। स्कॉटलँड या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर रग्बी फुटबॉल। कोणता? रग्बी फुटबॉल। न्यू रायपूर या शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर अटल नगर। लक्षात ठेवा, न्यू रायपूर या शहराचं नाव अटल नगर असं ठेवलेलं आहे आणि ते छत्तीसगड राज्यामध्ये आहे। हौशंगाबाद या शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर नर्मदापुरम। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत। हौशंगाबाद या शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर नर्मदापुरम। मग नर्मदापुरम कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे। औरंगाबाद या शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर छत्रपती संभाजीनगर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे। उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून काय ठेवले आहे? तर धाराशिव। लक्षात ठेवा, उस्मानाबाद जर म्हटलं तर काय नाव ठेवलं आहे? धाराशिव आणि औरंगाबादचं नाव
छत्रपती संभाजीनगर. क्रिकेटमध्ये बॅटची जास्तीत जास्त परवानगी असलेली लांबी किती असते? तर 38 इंच. किती असते? 38 इंच. क्रिकेटमध्ये जमिनीपासून स्टंपची उंची किती असते? तर 28 इंच. किती इंच? 28 इंच. क्रिकेट पिचची लांबी किती असते? तर 20.12 मीटर. 20.12 मीटर. भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक कोणत्या वर्षी जिंकला? तर 2011 मध्ये. काय म्हटलं आहे? दुसऱ्यांदा म्हटलेलं आहे. भारताने दुसऱ्यांदा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2011 या वर्षी जिंकला. पुढील प्रश्न पहा. बदल या शब्दाला कोणते शब्द समानार्थी आहे? तर पहा, बदल म्हणजे काय? फेरफार. बदल म्हणजे काय? कलाटणी. लक्षात ठेवा, बदल, फेरफार, कलाटणी हे सर्व शब्द समानार्थी आहे. बर्फ या शब्दाला कोणता शब्द समानार्थी आहे? तर हिम. हिम हा शब्द बर्फ या शब्दाला समानार्थी आहे. बक्षीस या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहे? तर पारितोषिक, पुरस्कार हे तीनही शब्द समानार्थी आहे. बक्षीस, पारितोषिक आणि पुरस्कार. बाग या शब्दाला समानार्थी शब्द कोणते आहे? तर बगीचा, उद्यान, वाटिका. बाग म्हणजे काय? बगीचा. बाग म्हणजे उद्यान आणि बाग म्हणजे काय? वाटिका. पुढील प्रश्न पहा. मधुमेह दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 14 नोव्हेंबर मधुमेह दिवस. 14 नोव्हेंबर मधुमेह दिवस. राष्ट्रीय प्रेस दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 16 नोव्हेंबर. राष्ट्रीय प्रेस दिन 16 नोव्हेंबर. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा केला जातो? तर 19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये सुद्धा वारंवार विचारला गेलेला आहे. संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 26 नोव्हेंबर. आपल्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण कक्षेत पृथ्वी जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस कोणत्या संज्ञेने ओळखले जाते? तर अपसूर्य स्थिती. अपसूर्य स्थिती. लक्षात ठेवा, आपल्या लंबवर्तुळाकार परिभ्रमण कक्षेत पृथ्वी जेव्हा सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस कोणत्या संज्ञेने ओळखले जाते? तर अपसूर्य स्थिती. सूर्य 21 जून या दिवशी दक्षिणेकडे तर 22 डिसेंबर या दिवशी उत्तरेकडे मार्गस्थ झाल्याचे भासमान होते, म्हणून या दिवसांना काय म्हटले जाते? तर अयन दिन. काय म्हटले जाते? अयन दिन. सूर्य 21 जून या दिवशी दक्षिणेकडे तर 22 डिसेंबर या दिवशी उत्तरेकडे मार्गस्थ झाल्याचे भासमान होते, म्हणून या दिवसांना अयन दिन असे म्हटले जाते. मराठीतील पहिली स्त्री कथा कादंबरीकार कोण आहे? मराठीतील पहिली स्त्री कथाकार कोण आहे? तर काशीबाई कानेटकर. हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे. हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेलेला आहे. मराठीतील पहिली स्त्री कथाकार कोण आहे? तर काशीबाई कानेटकर. मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ कोणाला मिळाला? तर वि. स. खांडेकर यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. कोणत्या कादंबरीसाठी? तर ययाती. लक्षात ठेवा, ययाती ही कादंबरी वि. स. खांडेकर यांची आहे आणि या कादंबरीसाठी त्यांना मराठी साहित्यातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. हाच प्रश्न 7 ते 8 वेळा तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा, मराठी साहित्यासाठी पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळालेला आहे. पुढील प्रश्न पहा. मराठीतील पहिले गीताभाष्य कोणते आहे? तर ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका. लक्षात ठेवा, जर पर्यायामध्ये ज्ञानेश्वरी असेल तर ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका असेल तर भावार्थ दीपिका. दोन्ही एकच आहे. मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी कोणती आहे? तर बळीबा पाटील. मराठीतील पहिली ग्रामीण कादंबरी बळीबा पाटील. मग ती कोणाची आहे? तर कृष्णराव भालेकर यांची कादंबरी आहे. कृष्णराव भालेकर यांची कादंबरी बळीबा पाटील. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पहा. छत्तीसगड या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? तर पंथी. पंथी. राजस्थान या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? तर घुमर हा राजस्थान या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. पश्चिम बंगाल या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? तर गंभीरा. गंभीरा हा नृत्य प्रकार आहे पश्चिम बंगाल या राज्याचा. उत्तर प्रदेश या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे? तर कथक. काय आहे? कथक. पुढील प्रश्न पहा. दाद मागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर तक्रार करून किंवा गाऱ्हाणे सांगून न्याय मागणे. दाद मागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर तक्रार करून किंवा गाऱ्हाणे सांगून न्याय मागणे. दात धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर वैर बाळगणे. दात धरणे म्हणजे काय? वैर बाळगणे. दाढी धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर विनवणी करणे. दाढी धरणे म्हणजे काय? विनवणी करणे. दगडावरची रेघ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर खोटे न ठरणारे शब्द. दगडावरची रेघ म्हणजे काय? खोटे न ठरणारे शब्द. लोकहितवादी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते. गोपाळ हरी देशमुख. दिवाकर या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर शंकर काशीनाथ गर्गे. लक्षात ठेवा, शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर या टोपणनावाने ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला व्हॉट्सअप नंबर आहे. जर तुम्हाला पोलीस भरती टेस्ट पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.